हे बघा पूर्ण डेकोरेशन केले, ऑपरेशन सिंदूरला ट्रिब्यूट दिला मित्रांनो, खूप सुंदर प्रकारे. हे यांचं डेकोरेशन थ्रू तुम्ही यांचं वर्क बघा ना, एवढं डिटेलिंगने वर्क केलं ना, एकदम एवढी माहिती पण भारी दिली आहे आणि किती सुंदर दाखवले. जरा झूम करून तू दाखवशील ना इकडे, हे बघा हे छोटं छोटं बघ कसं दाखव. पाकिस्तानचे, हे पाकिस्तान आहे, बघू शकता तुम्ही. हा पाकिस्तानचा फ्लॅग बघा त्यांच्या. चिंतामणीची एक स्लोगन लाईन माहिती आहे ना तुम्हाला, डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा. चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता चेंबूरचा राजकुमार पाहूया. हे बघा इथून मित्रांनो डेकोरेशन केलं. गणपतीची मूर्ती कुठे आहे? मित्रांनो आता आपण आलोय कुर्ल्याच्या राजाला, पाहू शकता. म्हणजे एंट्री गेटला छत्रपती शिवाजी महाराज, कुर्ल्याचा राजाचा गेट. आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला महाराजा बोलतो, कुर्ल्याचा राजा दाखवतो. आतमध्ये आहे आणि डेकोरेशन आणि गणपती बाप्पाची मूर्ती दोन्ही दाखवतो. चला. पावनखिंडीचा पराक्रम मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज येतात आणि इथं ती थोडीशी मस्त आले, पाहू शकता. पाहू शकता मित्रांनो डेकोरेशन. कुर्ल्याचा राजा, बैठक पण किती सुंदर आहे मित्रांनो आणि मूर्ती पण किती सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही आपल्या कुर्ल्याच्या राजाचे. तर पहिले दर्शन करून घेतो. चला. सगळे मित्र मिळून व्हिडिओ मस्त गाणं होतं. दिघ्याला पटलेली आहे, ती सुरेखा दिघ्याला पटलेली आहे ना, ती मयूरला पटलेली आहे, नाव नाही घेणार. आता आपण जाऊया, आता चेंबूरचे गणपती बघूया. आणि हा पण गणपतीची मूर्ती खूपच सुंदर होती, तुम्ही पाहिलं होतं ना, भारी होती. आणि मित्रांनो मला एक गोष्ट खूप आवडते, कुठली तुम्हाला सांगतो. जेव्हा एखादं मंडळ असेल त्याच्यामध्ये सगळी पोरं मिळून रात्रीचं येऊन अशी मस्ती करतात ना, ते खूप महत्त्वाचं असतं. कारण हे 10 दिवस जे असतात मित्रांनो, ते आपले रिलॅक्स व्हायचे, आनंदाची आणि सुखाचे दिवस असतात. हां, खास करून का सांगतो, कारण की इतर दिवस तुम्ही 365 दिवस जाल रे कामाला, तुम्ही 365 दिवस रात्री झोपाल, आराम कराल, दिवसा आराम कराल, रात्री आराम कराल. पण हे दिवस असे असतात की गणपतीची मूर्ती म्हणजे आपला आनंद समोर असतो, त्याच्या समोर बसून तुम्ही मित्रांसोबत जो एन्जॉय करताय तो एन्जॉय बाप्पा पण एन्जॉय करत असतो, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला आनंद पण भेटतो. तुम्ही जेवढा चुका कराल तर तुम्हाला माफ करण्यात मदत पण मिळते आणि तेवढाच तुम्हाला मित्रांनो सुखी होता तुम्ही. तर मित्रांनो नक्की तुमच्या मित्रांमध्ये जा आणि एखादं मंडळ असं पकडा जिथे सगळी पोरं ॲक्टिव्ह असतील, काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम करतील, वेगवेगळे आयोजनं करतील, असे ग्रुप पकडा, त्यांच्यामध्ये राहा आणि आनंदी राहा. आणि आता आपण जाऊया गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता आपण आलो कुर्ल्याचा महाराजा बघायला. आणि तुम्हाला माहीत असेल आपल्या आगमनाच्या ब्लॉगमध्ये ॲनी विनायकने डायरेक्ट मूर्ती गेस केली होती आपला महाराजा, कारण की त्याला माहिती आहे इथल्या मूर्त्या कशा असतात मित्रांनो. तर आता आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया. कुर्ल्याचा महाराजा आणि बाप्पाचं डेकोरेशन दोन्ही दाखवतो तुम्हाला. इकडून एंट्री. तर आत जाण्याचा मार्ग पाहू शकता. इथून मित्रांनो डेकोरेशन केलं. गणपतीची मूर्ती कुठे आहे? घाबरलो ना मी. तर मित्रांनो सुरुवातीला हे डेकोरेशन आहे आणि आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती. घाबरलो ना मी, बोललो कुठून एंट्री, काय मूर्ती कुठे इकडे? मी अरे तुम्हाला सांगतो इकडे आला तर बोलतो गणपती दिसला नाही. एक गेट नंतर अजून एक छोटासा गेट आहे, त्या गेट मधून गणपती बाप्पा असं आलं बोलो गणपती. आता दाखवतो गणपतीच नाही, तर इथे शंकर भगवान आहेत आणि सगळं आहे डेकोरेशन. तर पहिले आतमध्ये जाऊन येऊया. चला, या गल्लीतून आतमध्ये जायचंय. चला चला चला. ओ वा, पावर आहे मित्रांनो बघा. कुर्ल्याचा महाराजा आणि पूजेची मूर्ती आहे कुर्ल्याच्या महाराजाची मित्रांनो, खूप सुंदर. मित्रांनो आपला कुर्ल्याचा महाराजा किती सुंदर दिसतो, पाहू शकता तुम्ही. आणि बाप्पाचा फेस पण आपल्या गणपती घरात जो बसलाय त्याच्यासारखाच एकदम हसरा आहे बघा, खूप सुंदर आहे. तर आता पहिले आपण पाया पडून घेऊ, मग बाकी तुम्हाला दाखवतो. चला. मित्रांनो सुरुवातीला हे डेकोरेशन दिसलं नव्हतं. वरती महादेव आहे मित्रांनो आपलं, मला वाटते कैलाश पर्वत बनवलं आहे मित्रांनो, खूप सुंदर आहे बघा, पाहू शकता.
आणि गणपती त्या बाजूला आहे. तर चला जाऊया आपण. चला आता आपण थांबलोय चेंबूरच्या महाराजासमोर. आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाची मूर्ती एवढी सुंदर आणि एवढी मोठी आहे मित्रांनो. चेंबूरचा महाराजा ते तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. चला हे बघा गणपती बाप्पाची बैठक बघू शकता तुम्ही. आणि आपले चेंबूरचे महाराजा पाहू शकता किती सुंदर आहे. चेंबूर कुर्ला आपलाच एरिया झाला आता. चेंबूर कुर्ला आपलाच एरिया झाला. अंधेरी पण आपला एरिया आहे. इकडे पण जायचं आहे. आणि गणपती बाप्पा बघा. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हो दे सगळं नीट. तर कसं वाटली मूर्ती नक्की कमेंट करून सांगा. आपण आशीर्वाद घेऊया. चला. आणि यांचं हे 36वं वर्ष आहे मित्रांनो, पाहू शकता. तर मित्रांनो आता इकडचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण जाऊया चेंबूरच्या चिंतामणी नंतर आपण चेंबूरच्या राजाला जाऊ. इकडचा नेहरू नगरचा काहीतरी बोललेलं. नेहरू नगरचा पण गणपती बघूया भाई त्यासाठी. काय चला जाऊया आपण. बाकी नेहरू नगर आलो. तुम्हारे एरिया में आए हो. तर मित्रांनो आता आपण आलोय चेंबूरचा महागणपती बघायला. आणि मित्रांनो हा गणपती रस्त्याच्या बाजूलाच बसतो. एकदम छोट्याशा जागेत बसतो, जास्त पण नाही. जागा खूप छोटी आहे. भरपूर खूप छोटी आहे. मूर्ती केवढी मोठी आहे ती बघा. आणि मूर्ती एवढी सुपर आहे ना, बाप रे. बघा पाहू शकता. बघा मित्रांनो तुम्हाला जसं बोललो खाली झोपला विचारा श्वान. हे बघा बोललो ना गणपतीपेक्षा मागचा प्रभाव थोडं मोठा आहे बघा. बरोबर बोललो. किती सुंदर वाटते मूर्ती मला पाहू शकतो. खूपच सुंदर. जागा केवढी बघा जागा केवढीशी जागा आहे. एवढी जागेमध्ये हा गणपती बसवला आहे मित्रांनो. मानलं पाहिजे ना, एवढा मस्त गणपती बसवला आहे. तो पाया पडून घेऊया आपण. चला. ते बोलतात ना फक्त जिद्द पाहिजे बसवायची. हा जागा नाही काय नाही, जिद्द पाहिजे बसवायची. गणपती बाप्पा कसा पण येतो. मग असं बघा एवढीशी जागा आहे त्यामध्ये केवढा गणपती बसवला होता. भारी वाटतं. तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही चेंबूरचा महाराजा काय पावर गणपती आहे मित्रांनो. खरंच महाराजासारखा गणपती आहे मित्रांनो, एकदम मोठा आणि एकदम सुंदर. तर आता जाऊया आपण पुढे. चेंबूरचा चिंतामणी वगैरे बघायचं आपल्याला, चेंबूरचा राजा वगैरे. तर चला तुम्हाला दाखवतो. आणि असंच आनंदाचे दिवस चालू झालेत. तर मी नवी मुंबईला पण फिरणार आहे, प्रयत्न करणार आहे की तिकडे तुम्हाला कोपरखिरणे, वाशी या एरियामध्ये एवढे सुंदर गणपती आहेत मित्रांनो, एवढे मोठे, ती पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. कारण मी तुम्हाला दाखवेल असं बोलत नाही, मी प्रयत्न करेल बोलतोय जसं मला पॉसिबल होईल तसं. तर चला जाऊया आता पुढे. तर मित्रांनो आता आपण चाललोय चेंबूरचा चिंतामणी बघायला मित्रांनो. चेंबूरचा चिंतामणी बघूया. आणि गल्ली गल्लीतून आपण चाललोय. तर मित्रांनो चेंबूरचा अष्टविनायक बघूया आता. आणि चेंबूरचा चिंतामणी पण जवळच आहे. पहिले अष्टविनायक बघू, मग चिंतामणी बघूया. आणि इकडे गाड्या वगैरे पार्क केल्या सर्वांनी. आधी आपण आतमध्ये जाऊया, गणपती दाखवतो तुम्हाला. मग पुढे चेंबूरचा अष्टविनायक पाहू शकता तुम्ही. आणि खूपच सुंदर आहे हा मूर्ती, पाहू शकता. आणि चिंतामणीला जायच्या आधी आपण इकडे आलो आहे. पण मूर्ती बघून खूप भारी वाटते मित्रांनो. हे बघा मोरावरती बसलेली मूर्ती ही, खाली पूजेची मूर्ती आहे, पाहू शकता. हे बघा चेंबूरचा अष्टविनायक. आणि मित्रांनो या बाप्पाची पण स्माईल किती सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा गोड मोरावर बसलेला आपला बाप्पा. तर दर्शन घ्या. चला पुढे जाऊया. इकडून शॉर्टकट भेटला आहे. राईट साईडच्या गल्लीतूनच सरळ आलो की आपल्याला चिंतामणीची गल्ली भेटते. आणि चिंतामणीचं दर्शन घ्यायला चाललो आहे. आणि किती वाजले तुम्हाला दाखवतो. हे बघा आता वाजले 3:10. आणि मी अजून घरी फोन करून पण नाही सांगितलं आहे की मी बाहेर आहे म्हणून. आता घरी गेलो किंवा पडणार आहेत. तरी पण चालतं, घरचं माहिती आहे गणपती बघायला जाते. चिंतामणीची एक स्लोगन लाईन माहिती आहे ना तुम्हाला, डोळ्यात पाणी आणि अंगावर पाणी. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा चेंबूरचा चिंतामणी मित्रांनो. सुरुवातीला असं काही डेकोरेशन केलं आहे. आणि समोर आपल्या चेंबूरचा चिंतामणी पाहू शकता. आणि चिंतामणीची बैठक तुम्हाला माहिती आहे किती खतरनाक असते. चिंतामणी म्हणल्यावर त्याचा फेस आणि त्याची बैठक मित्रांनो खतरनाकच असते. आणि आपल्या बाप्पाची बैठक बघा किती सुंदर आहे. तर मित्रांनो पाहिलं असेल आता तुम्ही चेंबूरचा चिंतामणी. गेल्या वर्षी या चिंतामणीचं आपण वादन केलं होतं गजेशी ढोल अशा पत्ताने. तर मित्रांनो त्या व्हिडिओला मस्त व्ह्यूज गेले होते. कारण की गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये एवढा ट्विस्ट होता मित्रांनो, एवढी मस्ती केली, एवढी भयंकर. आम्हालाच माहिती आहे गेल्या वर्षी गणपतीमध्ये आम्ही एवढी भयंकर मस्ती केली. आता तर आम्ही दोघंच आहेत,
पण आमच्या दोघांमध्ये पण लय मस्त चालते. इकडे आपण आलो पण इकडे रस्ता ब्लॉक आहे, परत मागं चाललंय आणि हा इकडून शॉर्टकटने आपण जाऊया तर इकडे इधर से जाएगा ना, जायगा क्या कैसा मतलब बोलूया. जातो बोलतो मला इतर रस्ता नाही आहे. आता बोलतो मी पण जातो. बोलतो मी पण जातो, रस्ता आहे तिकडून. मीच विसरलेलो होतो. मला वाटतं त्याला पण झोप लागली. हा या छोट्या छोट्या गल्लीतून जावं लागतं मित्रांनो. हे बघा जायला सुंदर गणपती कव्हर करूया. आता चेंबूरचा राजा चाललो आपण. आणि ॲक्च्युली काल चेंबूरच्या राजाचं आम्ही फक्त दर्शन घेऊन आलो. व्हिडिओ वगैरे नाही बनवलं कारण की काल खरंच मूड नव्हता. काल असं वाटत होतं फक्त बाप्पासोबत एवढं ना आज पहिले बाप्पासोबत कॉन्टॅक्ट करावं की उद्या यायचं आहे. असं नाही झाला. तर बाप्पासोबत कनेक्शन जोडलं आहे म्हणून आज आपला ब्लॉग बनतोय. आपण आनंद आहे मित्रांनो. आता प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. आपण चाललो आहे चेंबूरचा युवराज बघायला. गणपती खूप जवळजवळ असतात पण आपल्याला फक्त समजलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जिथं जाल तिथे तुम्हाला गणपती दिसणारच आहे मित्रांनो. किती सुंदर आहे ना, बैठक भारी होते ना मित्रांनो. चेंबूरचा युवराज पाहू शकता आणि बाहेरूनच दिसतो हा. इतका सुंदर आहे ना मित्रांनो चेंबूरचा युवराज. हे बघा तुम्हाला दाखवतो. खतरनाक ना, हे बघा काय कडक मूर्ती आहे मित्रांनो, खतरनाक. मला असं काय वाटतं या मूर्तीचा मी व्हिडिओ बनवला आगमनाचा. आगमनामध्ये आहे कदाचित. बोललो ना मी, हां युवराज बघितल्यासारखं हा ना. पाहू शकता तुम्ही चेंबूरचा युवराज काय खतरनाक आहे मित्रांनो. बसला किती भारी, बैठक किती आहे ना. आता चेंबूरचा युवराज बघितला. आता चेंबूरचा राजकुमार बघायचा आहे. तर राईट साईडलाच आहे चेंबूरचा राजकुमार. जवळजवळ आहेत सगळे गणपती. तर आता आपण जाऊया आणि तुम्हाला चेंबूरचा राजकुमार दाखवतो. चला मित्रांनो. आता आपण आलो आहे चेंबूरच्या राजकुमार जवळ. तर पाहू शकता लाईटिंग वगैरे किती सुंदर प्रकारे लावलेली आहे. खतरनाक आहे. राजकुमारासारखं एकदम डेकोरेशन वगैरे आहे, सुंदर बनवलं आहे. आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो. आता चेंबूरचा राजकुमार पाहूया. हे बघा पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो चेंबूरच्या राजकुमारची. मित्रांनो चेंबूरचा राजकुमार मित्रांनो जवळून तुम्हाला दाखवतो. हे बघा म्हणजे हात, डोळे आणि मित्रांनो बैठक एवढी सुंदर आहे. हे बघा किती सुंदर वाटते. तर आता बघा आणि दर्शन घ्या. आपण पुढे निघतोय. चला. तर मित्रांनो आता आपण आलो चेंबूरचा राजा इथे. चेंबूरच्या राजाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो आता आपण चेंबूरचा राजा बघणार आहे. आणि चेंबूरचा राजा पण खूपच सुंदर असतो मित्रांनो. मस्त एकदम मोठा आणि सुंदर मूर्ती असते म्हणजे चेंबूरच्या राजाची. पुढे गेल्यावरती तुम्हाला दिसायला जातात. तेरी याद है बैठ के फोटो या ऊपर फोटो याद आहे क्या? मित्रांनो आता आपल्या समोर चेंबूरचा राजा आहे. खूप सुंदर गणपती आहे मित्रांनो हा. आता आपण याचा एक दोन शूट घेऊया आणि निघूया कारण की आता 4 वाजत आलेत, 15 मिनटं बाकी आहेत फक्त. तर मित्रांनो आता फायनली आपलं चेंबूरचं आणि घाटकोपरचं गणपतीचं दर्शन झालं आहे. आम्हाला जेवढं दाखवता आलं. घाटकोपर कुर्ला जायचं. त्याला झोप तर लय आली पण एक राऊंड मारून चला तिकडे जाऊया. नेहरूनगरचा लास्ट गणपती करून मग पुढे दाखवतो. चला आता आपण जाऊया नेहरूनगरच्या गणपतीला बघायला. नेहरूनगर जरा खास आधी आली आता झालंय. काल इकडे आता झालंय आणि याच्या पुढे नेहमी राहील का? हां आयुष्यभर राहील. लाईटिंग वगैरे मस्त लावलं आहे ना. नेहरूनगर सुंदरच आहे काय. खूप सुंदर आहे नेहरूनगरची माणसं पण खूप सुंदर आहे. आता गणपती पण दाखवतो. चला भारी वाटते बघा. बाहेरूनच आहे बघा. आय थिंक सिंदूर ऑपरेशन सिंदूर केलं आहे मला आय थिंक असं वाटतं ना. नेहरूनगरचा राजा मित्रांनो बघूया. बाई साहेब मस्त एकदम मूर्ती एकदम भारी आहे बघा. आणि आपण आधी आतमध्ये जाऊया. जसं मी तुम्हाला बोललो ऑपरेशन सिंदूर भारताचे शहीद दाखवले इथे. आणि हे बघा पूर्ण डेकोरेशन केलं आहे. ऑपरेशन सिंदूरला ट्रिब्यूट दिलं आहे मित्रांनो खूप सुंदर प्रकारे. इथे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज सुरुवातीला
आणि वरती पाहू शकता ऑपरेशन सिंदूर, भारताची शान, आपला अभिमान. इथे बघा जे पाकिस्तानने जे आपली काश्मीर जे आपलं घेतलंय ना आपलं ते POK म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर अच्छा तिकडे दाखवलेलं आहे. पॉईंट दिले ते बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. सीन चायनाने पण केलेलं आहे आपल्यासोबत म्हणजे COK चायना ऑक्युपाईड काश्मीर, तर ते नाही दाखवलं इकडे, POK दाखवलं इकडे. कारण की ते ऑपरेशन सिंदूरचं दाखवलं ना. हो. तर इथे पाहू शकता इकडे दाखवलं सर्व, पाहू शकता मित्रांनो. पाणी बंद केलं होतं ना भारताने, त्यांनी हमला केला आपल्यावर, तर ते दाखवत आहे. हे धरण बंद केलं होतं, पाणी बंद केलं होतं. तर सुंदर प्रकारे दाखवलं इथे बघा. लय झोपायला लागले भयंकर, लवकर घरी जायला पाहिजे. हे बघा धरण दाखवले आणि त्यांचं आपण पाणी अडवलेलं ते. आणि इथे पण बघा आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज, हे बघ इकडे सबसे टॉप पे छत्रपती शिवाजी महाराज, ऑपरेशन सिंदूर. आणि मित्रांनो इथे पण दाखवले बघा. जे पाकिस्तानच्या जे आहेत लोकांनी केलं होतं, जे आपले काश्मीरला टुरिस्ट गेले होते, तर खूप वाईट गोष्ट झाली मित्रांनो. पण आपण बदला पण घेतला ऑपरेशन सिंदूरने, तर त्याचा पण एक अभिमान वाटतो. आणि दुःख याचं वाटतं की जे पर्यटक गेले होते आनंदासाठी, त्यांचा आनंद भंग झाला आणि जवान पण आपले शहीद झाले. हो, तर हे यांचं डेकोरेशन थ्रू तुम्ही यांचं वर्क बघा ना, एवढं डिटेलिंगने वर्क केलं ना, एकदम त्यासोबत एवढी proper. माहिती पण बाहेर दिली आहे आणि किती सुंदर दाखवले. जरा झूम करून तू दाखवशील ना इकडे, हे बघा हे छोटं बघ कसं दाखवले. तुम्हाला असं वाटतं रिअल आहे की नाही? एकदम असं वाटतं की आपले जवान लढाई करतात वगैरे. ते जसं आपल्याला जवळून नाही दिसणार ना, ते लांबून असं दिसतं मित्रांनो. पण आपले जवान जे लढत असतात त्यांनाच माहिती ती परिस्थिती काय असते युद्धाची. हे बघा इथे पण हे पाकिस्तान आहे, हे पाकिस्तानचे. हे पाकिस्तान आहे. बघू शकता तुम्ही, हा पाकिस्तानचा फ्लॅग बघा त्यांच्या टँकला. हा आपला भारत आहे आणि हा पाकिस्तान आहे. हा हे या लढायामध्ये आपली बघा ही इथं Border. बॉर्डर दाखवलेली, ही बॉर्डर ही बॉर्डर पण प्रॉपर दाखवली आहे एकदम. प्रॉपर केला वर्क. तुम्हाला अजून जवळ दाखव, टँक दाखवलं पाकिस्तानचा, उडवले भारी केलं ना मी. एक नंबर काम केलेलं आहे यांनी. इकडे पण आहे आणि इकडे पण आहे, तिकडचं पण दाखवू आपण. ये. आणि पहिली गणपती बाप्पा बघा आता. मित्रांनो पाहू शकता गणपती बाप्पा पण किती सुंदर आहेत आपले. जसं डेकोरेशन केलं आहे तसंच गणपती बाप्पा पण खूप सुंदर आहे. आणि पूजेची मूर्ती आणि हे आपले गणपती बाप्पा. मित्रांनो कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. इस्लामाबाद. आणि इकडे सर्व दाखवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. हे खूप सुंदर बनवलं. इकडे पण पाहू शकता तुम्ही. हे बघा हा जो प्रसंग आहे मित्रांनो, हा खूपच भयंकर प्रसंग होता. हा जो दाखवला ना मित्रांनो, हा प्रसंग खरंच ज्यांच्यावरती झाला आहे त्यांनाच माहिती किती बिक्कार वाटला असेल त्या वेळेला. पण खूप भयंकर होतं. पण त्याचा बदला आपल्या इंडियन आर्मीने घेतला आहे. पण बदला घेतला म्हणून काय झालं, पण जे जीव गेला तो गेलाच मित्रांनो. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो देव. तर हे बघा पाहू शकता बाजूला. मी आता तुम्हाला पटपट दाखवत राहीन मित्रांनो, कारण की आपल्याला भरपूर उशीर झाला आहे. तुम्ही येऊन नक्की विजिट करू शकता इथे. हे बघा काश्मीर, पृथ्वीवरील स्वर्ग पाहू शकता. ऑपरेशन सिंदूर म्हणजे शौर्याचे तेज. खूपच सुंदर केलं मित्रांनो, खूपच सुंदर. मला खूप आवडलं यांची थीम. तर तुम्हाला पण नक्की आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आता आपण बाहेर जाऊया, चला. तर मित्रांनो आता आपलं हे शेवटचं दर्शन झालं आजचं. तर खूप सुंदर होतं मित्रांनो. नेहरू नगरचा राजा. मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की इकडे आल्यावरती एवढं सुंदर डेकोरेशन बघायला भेटेल आणि काहीतरी इन्स्पायरिंग बघायला भेटेल मित्रांनो. खूप छान वाटलं. आणि तिथे ते लाईव्ह शो पण असतो आय थिंक. पण आता नाही आहे, कारण की खूप आता किती 4:15 झाले. सकाळचा कोण लाईव्ह शो दाखवणार आहे, त्यामुळे तो बंद आहे. पण जेव्हा दाखवतील तुम्ही या आणि तुम्ही बघा. तर कसा वाटला ब्लॉग आजचा नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचे गणपती खूप गोड गोड आणि खूप सुंदर होते. सगळे गणपती मला खूप आवडले. खूप भारी वाटला आजचा दिवस पण खूप छान गेला. तर पुढचे आता असेच गणपतीचे व्हिडिओ येत राहतील किंवा नवरात्रीचे पण व्हिडिओ येत राहतील. ते व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. तर आता आपण घरी जाऊया. गणपती बाप्पा मोरया. चला.